आत्मनमस्ते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कामेश न्यूमरॉलॉजीतर्फे तुम्हाला 35च्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. 35ची रात्र कशी घालवावी या संदर्भात आपल्याला मी 2 मिनिटात मार्गदर्शन करणार आहे. कामेश न्यूमरॉलॉजी घेऊन आलेलं आहे सौरविज्ञान. सौरविज्ञानाने 35ची जर सुरुवात केली तर आपलं येणारं नवीन वर्ष खूप आनंदमय होईल. याच्यासाठी आपण काही जनरल उपाय सांगणार आहे. याचं जर तुम्ही अनुसरण केलं तर तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये जेवढ्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळून जातील. त्याच्यासाठी वर्षामध्ये नवीन येणाऱ्या वर्षामध्ये आपण हे 2025 आहे 9 आणि मंगळाचं वर्ष आहे. तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर एकतर हनुमानाच्या मंदिरामध्ये जावा. हनुमानाच्या मंदिरामध्ये जा. जर कोणी इतर धर्माचा हिंदू धर्माचा नसेल हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे काही वेळापुरतं बसावं आणि तिथलं पाणी पिऊन परत घरी यावं. ठीक आहे. जर तोही एक उपाय नसेल तर आता तोही कोणी मानत नसेल तर त्याच्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये एखादा गरीब व्यक्ती जर औषध पाणी घेत असेल ट्रीटमेंट घेत असेल आणि त्याच्याकडे पैसा नसेल तर त्याची तुम्ही पैसे देऊन मदत करावी किंवा त्याची ट्रीटमेंट पूर्ण करावी. तरीही तुम्हाला ह्या वर्षाचा चांगला अनुभव मिळेल. तेही तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही ह्या वर्षामध्ये रक्तदान करू शकता. रक्तदान केल्याने तुम्हाला तुमचा मंगळ हा चांगला होईल. हे सर्व उपाय झाले तुम्हाला नवीन वर्षामध्ये करण्याचे. आता तुम्हाला 31st कशी घालवायची याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करू. 31st म्हणलं की दारू बॉटल्स वगैरे ह्या गोष्टी चालतात दाखवधिंगांना. तर हे न करता तुम्ही 1 जानेवारीला संध्याकाळी जरी हे केलं तरी चालू शकतं. त्याच्याऐवजी आपण रात्री सात्विक जेवण करावं. त्याच्यानंतर सात्विक जेवणानंतर तुम्ही छानपैकी आंघोळ वगैरे करावी. आंघोळ केल्यानंतर तुमचा जो बेड वगैरे काय आहे तो एकदम स्वच्छ करून त्याच्यावरती चादर नवी टाकावी किंवा सफेद कलर जर असेल तर अतिशय उत्तमच आहे. हे सर्व केल्यानंतर आपला जो कोणता श्वास चालू आहे, जर आपली चंद्रनाडी चालू असेल सूर्यनाडी चालू असेल तर पलंगावरती जात असताना त्या पायाने आपण त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्या आधी आपल्या पलंगाच्या शेजारी चंदन आणि पिवळी मोहरी जी असते ती ठेवायची आहे. जर कोणाला पलंगाच्या कडेने जरी पिवळी मोहरी टाकायची असेल तर ते सुद्धा टाकू शकता किंवा आपल्या उशाला सुद्धा ठेवू शकता. एवढं सर्व केल्यानंतर सकाळी तुम्ही लवकर उठायचं आहे. आपली सकाळी उठल्यानंतर चंद्रनाडी चालू असेल याचं आपल्याला भान ठेवायचं आहे. जर चंद्रनाडी चालू होईपर्यंत आपल्याला वाट बघायची. शक्यतो सकाळी मॉर्निंगला चंद्रनाडी ही चालूच असते. चंद्रनाडी चालू असल्यावरती जो आपला चंद्रनाडीचा पाय आहे तोच पाय पलंगावरच्या खाली ठेवून आपण दिवसाची सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर आंघोळ पश्चिमेच्या दिशेला 5 ते 6 पावलं चालत जायचे आणि जर पश्चिम दिशा नाही लक्षात आली तर तुम्ही दक्षिणेकडे पण चालत जाऊ शकता. त्याच्यानंतर आपली जी काही इच्छा असेल चंद्रनाडी पश्चिमेकडे बघूनच आपली इच्छा मागायची आणि पूर्ण करायची. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही छानपैकी तांदळाचं स्वास्तिक काढायचे आणि त्याच्यावरती तुपाचा दिवा ज्याची वात वर असावी अशी वात लावून तुम्ही ते पूर्ण करायचे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती मागायची आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या दिवसाला सुरुवात करू शकता. धन्यवाद. तुम्ही कामेश न्यूमरॉलॉजीसोबत जोडून राहिलात आणि अशाच नवनवीन उपायांसाठी आमच्याशी असेच जोडत राहाल अशी आम्ही आशा करतो. धन्यवाद. आपला दिवस खूप खूप मोलाचा आणि चांगला जाओ.